नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास झाल्याबद्दल आपणा सर्वांचं प्रथमतः अभिनंदन. आपण सर्वजण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पात्र झालात. ठीक आहे. आता राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा जी आहे तर ती साधारणपणे आपल्याला अपेक्षित कधी आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये, एक तर मिड ऑफ नोव्हेंबर असेल किंवा एंड ऑफ नोव्हेंबर आपण असं कन्सिडर करूयात की ह्या दरम्यान आपल्याला ही राज्यसेवेची मुख्य परीक्षा असेल. मग ही राज्यसेवेची मुख्य परीक्षा जर ह्या दरम्यान होणार असेल तर आपल्याला त्यासाठी कशा प्रकारचे पुस्तकं किंवा कशा प्रकारचं कंटेंट आपल्याला वाचावं लागेल आणि त्याचबरोबर कशा पद्धतीचं नियोजन आपल्याला ह्या येत्या काळामध्ये करावे लागेल. आता नियोजन करताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे टाईम किती आहे, किती वेळ आहे आपल्याकडं. ठीक आहे. समजा आता आपण कन्सिडर केलं, आपण आता ऑलमोस्ट मिड ऑफ सप्टेंबरमध्ये आहोत, आता सप्टेंबरच्या मिडमध्ये आहोत आपण, आणि मिड ऑफ नोव्हेंबर किंवा एंड ऑफ नोव्हेंबरला जर आपण एक्झाम कन्सिडर केली तर साधारणपणे 10 आठवड्यांचा कालावधी आपल्याकडे आहे. ठीक आहे. साधारण 10 आठवड्याचा कालावधी आपल्याकडे हा येतो. समजा आपण ह्या 10 आठवड्याच्या कालावधीला जर डिव्हाइड केलं आणि एक साधारणपणे 3 राऊंड जर आपण केले आपल्या अभ्यासाचे, सो लेटस से राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 असा जर केला तर आपल्याला एक व्यवस्थित नियोजन, व्यवस्थित प्लॅन आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुख्य परीक्षेचा करता येईल आपल्याला. सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे दोन गोष्टी बघणार आहोत की एक, तयारी करताना आपण कुठले सोर्सेस, कुठल्या नोट्स आणि कुठले पुस्तकं ही आपल्याला प्रेफर करायचे आहे वाचनाला आणि किती प्रमाणात प्रेफर करायची, म्हणजे किती वाचायचं आहे, ही पहिली गोष्ट आपल्याला, म्हणजे सोर्सेसवरती आपण बोलणार आहे. आणि दुसरी गोष्ट की नियोजन, म्हणजे टाईम आणि प्रायोरिटी, ह्या दोन गोष्टी आपण कन्सिडर करून मग प्लॅन कसा करता येईल ते आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला एकदम बेसिक गोष्ट जी आहे ती आपण डिस्कस करणार आहोत की सोर्सेस काय आपल्याला वाचायचे. लक्षात घ्या की आपण ह्या साधारणपणे दोन म्हणजे मिड ऑफ सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे आपण साधारणपणे 2 महिन्यांच्या कालावधीबद्दल बोलतोय. आपण असं कन्सिडर करतोय की 2 महिन्यात आपली मुख्य परीक्षा असणार आहे. ठीक आहे. अर्थात ह्या 2 महिन्यापेक्षा अलीकडं म्हणजे नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला वगैरे येण्याची शक्यता फार कमी आहे मुख्य परीक्षेची. मुख्य परीक्षा झाली तर नोव्हेंबरच्या मध्ये किंवा शेवटला किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकते, पण ॲट द अर्लिएस्ट जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याकडे मिनिमम 2 महिने तर आहेत. समजा आपली परीक्षा ही आता एक आठवड्याने समजा डिक्लेअर झाली आणि आपल्याला सर कळलं की आपल्याकडे 2च महिने आहेत. ठीक आहे. तर ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला काय नियोजन करावं लागेल. समजा आपली परीक्षा 3 महिन्याने आली तर आपल्याला एक राऊंड अजून करता येईल ऑब्व्हियसली, आणि छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करता येईल. पण आपण आत्ता जे प्लॅन करतो की समजा परीक्षा आपली 2 महिन्यातच जर आली तर आपण त्याला फेस कसं करणार आहे. ठीक आहे. मग आपण सुरुवात करताना आपल्या सोर्सेसनुसार करूयात. अर्थात ह्या लेक्चरमध्ये मी पुढे आपल्या सब्जेक्टच्या प्रायोरिटीज देखील सांगणार आहे की कुठल्या सब्जेक्टला जास्त प्रायोरिटी आणि अभ्यास करताना कुठला सब्जेक्ट पहिला घ्यायचा, नंतर कुठला घ्यायचा, हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. आता आपण काय करूयात, आता आपण सोर्सेस बघूयात आणि तेही आपण सब्जेक्ट वाईज बघूयात. ठीक आहे. आता आपण रफली जर चर्चा जर केली तर आपण आपले जे जनरल स्टडीचे जे 4 पेपर आहेत त्या 4 पेपरपैकी समजा पहिला पेपर आपण डिस्कस करायला घेतला की पहिल्या पेपरला काय सोर्सेस आपल्याला वाचायचे आहेत. ठीक आहे. समजा GS1मध्ये आपल्याला 3 सब्जेक्ट आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि ॲग्रिकल्चर. तर त्यातल्या हिस्ट्रीची समजा आपण चर्चा जर इथे केली. आता इतिहासाला बघा, सिलेबसमध्ये आपल्याला काही नवीन पॉईंट्स देखील दिलेले आहेत आणि काही जुने पॉईंट्सही आपल्याला कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत. ठीक आहे. समजा तुम्ही आत्तापर्यंत भारताचा इतिहासाला स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर वाचलेला असेल, ऑब्व्हियसली काहीतरी आपण वाचलेलं असणार आहे, किंवा काही लोकांनी इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स नावाचं जे पुस्तक आहे बिपिनचंद्रांचं ते देखील वाचतात. ठीक आहे. परंतु जे काही तुम्ही भारताच्या इतिहासासाठी जे काही पुस्तक वाचलेलं असेल ते पुस्तक आपल्याला इथे असेल. आणि त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वी स्टेट बोर्डचं जे जुनं इतिहासाचं पुस्तक आहे, जुनं, नवीन आता एन्शंट मिडिवलवरती आहे, जुनं जे आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासावरती आहे, ते प्लस किंवा त्याला एक ऑप्शन जो आहे तो गाठाळ सरांचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, हे एक पुस्तक, म्हणजे याच्याने महाराष्ट्राचा होणार आहे, याने काय होणार आहे, आपला भारताचा इतिहास होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा सोर्स आहे युनिक अकॅडमीचं समाधान महाजन सरांचं पुस्तक. आता ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य किंवा याचा एक फायदा असा आहे की हे आपल्याला सिलेबसनुसार हे पुस्तक आपल्याला त्यांनी अरेंज करून दिलेलं आहे.
म्हणजे सिलेबस प्लस काही जुने क्वेश्चन्सचा जो डेटा आहे तो देखील त्यांनी कव्हर केलेला आहे. म्हणजे याचा आपल्याला फायदा कशामध्ये होईल की आपल्याला संपूर्ण सिलेबस एका ग्लान्समध्ये ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आणि एक तिसरा जो सोर्स आपला इथे असणार आहे तो की 12वीचं NCERT आहे, जे पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाचा जो टॉपिक आपल्याला दिलेला आहे सिलेबसमध्ये. ठीक आहे, तर हे इंडियन पॉलिटिक्स सिन्स इंडिपेंडन्स नावाचे जे NCERT आहे ते एक पुस्तक आपल्याला पोस्ट इंडिपेंडन्स इंडियासाठी वापरता येईल. ठीक आहे, आता सुधारकांसाठी रिफॉर्मर, आता नवीन सिलेबसमध्ये भरपूर सुधारक ॲड केलेले, त्याच्यावरती आधी प्रश्न विचारले जातच होते, परंतु आता स्पेसिफिकली मेन्शन केलेले समाजसुधारक आहेत. ठीक आहे, भरपूर समाजसुधारक आहे. आता बघा, समाजसुधारक जर तुम्ही केले नसेल तर तुम्ही करू शकता. ज्ञानदीप अकॅडमीचं समाजसुधारकांचं एक पुस्तक आहे. गाठेळ सरांच्या पुस्तकामध्ये समाजसुधारक आपल्याला इथे आढळतातच. ठीक आहे, किंवा समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आपण करणार आहे त्यातही आपल्याला सुधारक आढळतेच. सो माझा एक सल्ला असा असेल की सुधारकांसाठी विशिष्ट किंवा स्पेशल पुस्तक वाचू नका आता. ठीक आहे, त्याचं वेटेज वगैरे कन्सिडर करता, कारण गाठाळ सरांच्या पुस्तकात 11वीच्या पुस्तकामध्ये समाजसुधारक आपले बऱ्यापैकी कवर होतातच. ठीक आहे, आपल्याला आत्ता सध्या आपण जे काही विचार करतोय 2 महिन्याच्या प्लॅनिंगचा विचार करतोय, तर साधारणपणे आता हे नाही केले तरी चालेल, म्हणजे स्पेसिफिक समाजसुधारक नाही केले तरी चालेल. का रिझन काय आहे की आपले हे समाजसुधारक इथे कवर होतातच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कल्चरचा जो मुद्दा आहे, जर हा मुद्दा आता सध्या आपण स्किपला ठेवला आणि नंतर समजा वेळ मिळाला आपल्याला आणि ते वेळ मिळाल्यानंतर जर केला तरी चालेल, किंवा आत्ता करायचं असेल तर गाठाळ सरांच्या पुस्तकामधून तो करता येईल. कारण कल्चर असा टॉपिक आहे की त्याचं सिलेबस फार मोठा दिलेला आहे आणि प्रश्न त्याचे 3-4 प्रश्न येतात आणि तेही जर आपल्याला ज्याला होतं ना हाताला लागले तरच ते प्रश्न जमतात, अदरवाईज ते जमणार पण नाही आहे. त्याच्यामुळे कल्चर ही आपली लेस प्रायोरिटी आपण ठेवणार आहोत. आणि काही नवीन मुद्दे ॲड केलेले, जसं की इंडियन इकॉनॉमी ड्युरिंग कॉलोनियल रूल वगैरे, असे काही नवीन पॉईंट्स जे ॲड केलेले, हे नवीन पॉईंट्स आपल्याला ग्रोवर सरांच्या पुस्तकातही भेटतील, अजूनही कुठल्याही स्टँडर्ड हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये ते भेटून जातील. किंवा माझा एक विचार आहे की जे नवीन पॉईंट्स ॲड झालेले आहेत, म्हणजे हिस्ट्रीमध्ये झालेले असतील, जॉग्राफीमध्ये झालेले असतील, त्यानंतर पॉलिटीमध्ये 19वा आणि 20वा पॉईंट ॲड झालेले, तर याचे एक छोटे मॉड्यूल व्हिडिओ लेक्चर तयार करायचा असा एक विचार आहे. इफ टाईम परमिट्स आणि सगळ्या गोष्टी जोडून आल्या तर ते मी करणार आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या पद्धतीने याचे ग्रोवरमधून याच्या नोट्स वगैरे बनवू शकता. ठीक आहे, साधारण बघा, आता हे मी कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोर्सेस आपण सध्या काय करतोय बघा, आपण फ्रेशर, हे जे लेक्चर आहे हे फ्रेशरसाठी नाही आहे की फ्रेशरने मेन्सचा अभ्यास कसा करावा, याच्यासाठी बिलकुल नाही आहे. आता तुम्ही प्रिलिम पास झालेले आहात, जे लोक प्रिलिम पास झालेले आणि आता जे मेन्सला जाणार आहेत आणि यांच्याकडे आता लिमिटेड काळ आहे, त्या लिमिटेड काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे. आणि याच्यानंतरचं जे लेक्चर आहे, हाफ ऑफ द लेक्चर आहे ना, याच्यात हे अजून याला कट आपण करणार आहोत. ठीक आहे, अजून याला कट करणार आहे. म्हणजे एक जनरली आपण हे सोर्सेस वापरतो किंवा हे वापरायला हवेत, यातही आपल्याला काय कट करता येईल, प्रायोरिटी काय करता येईल, हे आपण नेक्स्ट हाफ सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, हिस्ट्रीबद्दल आपण बोललेलो आहोत. जॉग्राफीचे जर आपण सोर्सेस जर बघितले, महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचा भूगोलावरती प्रश्न येतात आणि आय होप की कंबाईनला वगैरे तुम्ही हे महाराष्ट्राचा भूगोल केलेला असेल. जर महाराष्ट्राचा भूगोल कंबाईनला केलं असेल तर दीपस्तंभचं एक रिव्हिजन आता करता येईल. दुसरी गोष्ट, जॉग्राफीमध्ये स्टेट बोर्ड आणि NCERT याचा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होतोय. स्टेट बोर्डमधून फिजिकल जॉग्राफी कव्हर होते, क्लायमेटॉलॉजी चांगलं कव्हर होते, NCERTमधून देखील क्लायमेटॉलॉजी चांगल्या पद्धतीने कव्हर होते. NCERT कुठले आहेत NCERT तर 11वी आणि 11वीचे 2 NCERT आहे. 11वीचे 2 NCERT आहे. एक आहे फिजिकल जॉग्राफी आहे आणि दुसरा जो आहे तो इंडिया फिजिकल आहे. सो ह्या 2 जॉग्राफीचे पुस्तकं NCERTचे आहेत आणि हे 2 स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत. त्यानंतर सौदी सरांचं भूगोल व कृषी हे पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकाची खासियत काय आहे की हे सिलेबसनुसार आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा प्रश्न येतो बऱ्याचदा, तुम्ही चर्चेत ऐकता किंवा टॉपर्सकडून ऐकता की जी.सी. लियांग तुम्ही जॉग्राफीला वापरा. आता जी.सी. लियांग जॉग्राफीला जर वापरायचं असेल तर आपल्याकडे भरपूर सारा वेळ पाहिजे. आता ती वेळ नाही आहे की जी.सी. लियांगचं पुस्तक घेऊन आपण वाचायला सुरुवात करावी. जी.सी. लियांगचा अर्धा पार्ट जो आहे तो वर्ल्ड जॉग्राफीवरती आणि अर्धा फिजिकल जॉग्राफीवरती आहे. फिजिकल जॉग्राफीचा एकच मोठा पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे फिजिकल जॉग्राफीचा, जो की आपण स्टेट बोर्डमधून कव्हर करतोय आणि सौदी सरांच्या पुस्तकातून तो कव्हरच होतोय. म्हणजे असं कन्सिडर करा की 80 ते 90% आपला फिजिकल जॉग्राफी ऑलरेडी ह्याच्यातून कव्हर होते. मग त्याच्यासाठी जी.सी. लियांग का बघायचं पूर्ण नवीनपणे.
ठीक आहे. आणि ज्यांनी ते जीसीलॉग केले असेल तर त्यांनी त्याची रिव्हिजन करा, परंतु नवीन सोर्स म्हणून जीसीलॉग घेऊ नका. इकॉनॉमिक सर्वेबद्दल काय आहे? इकॉनॉमिक सर्वेचा काही डेटा आपल्याला जॉग्राफीमध्ये ॲड करता येतो, जसं की टुरिझमचा जो टॉपिक आहे, टुरिझममध्ये काही नवीन गोष्टी घडत आहेत, किंवा इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र जी आहे त्याच्यामध्ये समजा फॉरेस्ट असतील किंवा काही खाणींबद्दल काही आहे बघा, खाणींवर प्रश्न येतो, कोळशाच्या खाणी काही वाढल्या काही कमी झाल्या तर, किंवा अभयारण्य काही नवीन घोषित केली. इकॉनॉमिक जॉग्राफीमध्ये आपल्याला काही मुद्दे ह्या इकॉनॉमिक सर्वेमधले आपल्याला भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काही नवीन टॉपिक्स जॉग्राफीमध्ये देखील ॲड झालेले आहेत. मग याचं काय करायचं बघा, नवीन टॉपिक्सचं तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. त्याचे दोन कारणं, एक तर माझ्याकडून मी प्रयत्न करणार आहे त्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा. दुसरी गोष्ट, नवीन टॉपिकवरती फार डिटेलमध्ये क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे तुम्ही देखील इंटरनेटवरून याचे छोटे छोटे पॉईंट्स काढून याच्या नोट्स बनवू शकता. फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. नवीन टॉपिक्समध्ये काय केलं त्यांनी बघा, नवीन जसं की डिटर्मिनिझम नावाचा एक टॉपिक त्यांनी टाकलेला आहे, त्या थेरीज वगैरे, तर ह्या गोष्टी नेटवरून तुम्हाला अवेलेबल होतील. किंवा एक त्यांनी रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि GIS हे जे 3 पॉईंट्स आहेत ना, हे आता डिटेलमध्ये दिलेले. पूर्वी हे होतं पण शॉर्टमध्ये होतं, आता डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर जो आपला रिमोट सेन्सिंगचा जो टॉपिक आहे, रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफी, ह्या 2 टॉपिकसाठी 11वीचं NCERTचं पुस्तक आहे. त्याच्यातला चॅप्टर नंबर 6 आणि 7 करा. ठीक आहे. 11वी जॉग्राफीचं जे पुस्तक आहे, म्हणजे फिजिकल जॉग्राफी सोडून जे दुसरं एक पुस्तक आहे बघा, त्याचं काय प्रॅक्टिकल हँडबुक समथिंग काहीतरी नाव आहे त्याचं, 11वीचं NCERT. ठीक आहे. आपल्या ग्रुपवरती मी याची PDF शेअर करेल तुम्हाला. आणि GISसाठी 12वीचं NCERTचं त्याच नावाने पुस्तक जे आहे ते त्यातला 6वा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर हे दोन NCERT जे आहेत आपल्याला जे नवीन टॉपिक ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये करता येतील. अर्थात हे सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये असणार आहे. इंग्लिशमध्ये समजा तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचं सुदूर संवेदन आणि अवकाश तंत्रज्ञान दळणवळण काहीतरी नावाचं पुस्तक आहे, सुदूर संवेदन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे रिमोट सेन्सिंग, तर ते पुस्तक वाचू शकता. बट माझ्यामध्ये प्रायोरिटी किंवा आपल्याला हे प्राधान्याने हे पुस्तक वाचायला हवेत, 11वीचे आणि 12वीचे NCERT. ठीक आहे. जॉग्राफीचे आपण सोर्सेस बघितले. सोर्सेस आपण परत एकदा लक्षात घ्या, आपण कमीत कमी सोर्सेस बघण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चरमध्ये जो एक पहिला जो टॉपिक आहे ॲग्रो इकॉलॉजी, तो देखील आता त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे, थोडासा वाढवलेला आहे डिटेलमध्ये. ठीक आहे. सो ॲग्रो इकॉलॉजीसाठी मराठीत एकतर घोरपडे सरांचं पुस्तक आहे, किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही शंकर IAS रेफर करू शकता फक्त ॲग्रो इकॉलॉजीसाठी. ठीक आहे. त्यानंतर उरलेले जे टॉपिक्स आहेत, सॉईल आहे, वॉटर मॅनेजमेंट आहे, त्यासाठी 11वी 12वीच्या स्टेट बोर्डचे 2 पुस्तकं आणि रेड्डी आणि कात्यायन ह्या दोन्हींपैकी एकातून सिलेक्टिव्ह. ठीक आहे. सिलेक्टिव्ह साधारण हा एक कॉम्प्रेन्सिव्ह हे पुस्तक आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी वापरता येतील. आता यातही आपण जो मी परत सांगतो की जो आपण अर्धा जो आपला पार्ट आहे लेक्चरचा, त्याच्यामध्ये आपण याला देखील कट करणार आहोत की आपल्याला यातलं नेमकं काय करायचं किंवा यातही कमीत कमी काय करता येईल आपल्याला. आपण लक्षात घ्या की 2 महिन्याच्या प्रिपरेशनने इथे चाललेलो आहोत आणि ऑब्व्हियसली आपण मागच्या लॉकडाऊनच्या काळात तर अभ्यास तर केलेला आहे, तो तर काय आपला वाया गेलेला नाही आहे. म्हणजे तो अभ्यास प्लस आपण काय करतो इथे कमीत कमी सोर्सेस घेऊन तुमच्या जुन्या ज्या रिव्हिजन आहे त्या वाढवण्याचा आपल्याला इथे प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला GS1 कवर झालेला आहे. आता आपण GS2 कडे जाणार आहोत. ठीक आहे. GS2 मध्ये आपला जो पहिला सोर्स आहे, बेसिक सोर्स, M लक्ष्मीकांत आहे पॉलिटीसाठी. ठीक आहे. आणि गव्हर्नन्सचे जे टॉपिक आहे त्याच्यासाठी देखील M लक्ष्मीकांत आपल्याला वापरायचं आहे. पंचायत राजसाठी अर्थातच किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर जे उरलेले जे टॉपिक्स आहेत जे आपण प्रिलिमसाठी कधी करत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्शन्स येतात, प्रेशर ग्रुप येतात, मीडिया येतं आहे, त्याच्यानंतर पार्टी पॉलिटिक्स येतं आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या युनिक अकॅडमीचं जे पार्ट 2चं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक आपल्याला इथे वापरता येतं. ठीक आहे. आणि त्यानंतर जो महत्त्वाचा आणि जो निग्लेक्ट किंवा आतापर्यंत न केलेला जो मुद्दा असतो तो कायद्यांचा मुद्दा जो आहे, लॉज जे आहे ते. ठीक आहे. मग कायद्याचा अभ्यास करण्यासाठी काय सोर्सेस आहे, एक तर बरेच लोक बेअर ॲक्ट्स वाचतात. म्हणजे काय की जे जसे गॅझेटमध्ये जसे पब्लिश झाले तसे हे कायदे वाचणे. मी स्वतः देखील हे बेअर ॲक्ट्सच केले होते. म्हणजे गरजेचं नाही की बेअर ॲक्ट्स करा, म्हणजे युनिक अकॅडमीचं जे पार्ट 2चं पुस्तक आहे त्यातही ते दिलेले आहेत ॲक्ट्स, किंवा ज्ञानेश्वर पाटील सरांचे जे पुस्तक आहे त्यातही ते ॲक्ट्स दिलेले आहेत.
परंतु बेअर ॲक्ट करण्याचे 2 फायदे होतात. एक तर इंग्रजीमध्ये वाचले तर इंग्रजी टर्मिनॉलॉजीज आपल्याला ह्या व्यवस्थित लक्षात राहतात. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आता परीक्षेला जे डेफिनेशनचा जो पार्ट आहे कुठल्याही कायद्याचा, म्हणजे कुठलाही जो कायदा येतो गॅझेटमध्ये पब्लिश होतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलेलं असतं, सगळ्या डेफिनेशन दिलेलं असतात. फॉर एक्झाम्पल IT ॲक्ट असेल तर त्याच्यात कम्प्युटरची डेफिनेशन दिलेली असते. त्यानंतर सायबर क्राईम वगैरे ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी त्याच्या डेफिनेशन दिलेल्या असतात ह्या सेक्शनमध्ये, सेक्शन 2 जो असतो तो. आणि मग याच्यामध्ये A-B-C असे करून हे पॉईंट दिले असतात. आता बेअर ॲक्ट वाचण्याचा फायदा हा होतो की आजकाल प्रश्न अशावरती विचारायला लागलेत की सेक्शन 2A ऑफ IT ॲक्टमध्ये कशाची डेफिनेशन दिली किंवा कम्प्युटरची डेफिनेशन कुठल्या सेक्शनमध्ये दिलेली, जे तुम्हाला हे युनिक पार्ट 2 जे पुस्तक आहे किंवा ह्या बाकी ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये हे मिळणं मुश्किल आहे. सो त्याच्यामुळे बेअर ॲक्ट हे वाचू शकतो आपण. ठीक आहे. आणि त्यानंतर काही नवीन पॉईंट्स ॲड झालेले आहेत. 19वा आणि 20वा पॉईंट जो आहे तो नेटवरून आपल्याला नेटवरती जस्ट ते कीवर्ड्स टाकायचे आणि त्याचा बेसिक डेटा म्हणजे काही थिअरीज वगैरे आहेत, ॲप्रोचेस आहेत, तर ते कुणी दिले, काय दिले, कधी दिले, साधारण बेसिक कंटेंट जे आहे ते जनरेट करायचं आहे. ठीक आहे. पॉलिटीचा जो पेपर आहे तो आपण बघितलेला. त्यानंतर GS3मध्ये ऑब्वियसली हा HR अँड HRDचा जो पेपर आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही फार काही सोर्सेस वापरू नका. याच्यामध्ये लिमिटेड सोर्सेस ठेवा आणि नंबर ऑफ रिव्हिजन्स हे जास्त ठेवा. एकतर तुम्ही कोळंबे सरांचं आणि देसले सरांचं म्हणजे पार्ट 2 जे आहे देसले सरांचं डेव्हलपमेंटचं ते पुस्तक आणि कोळंबे सरांचं मानव संसाधन विकास हे वापरू शकता, किंवा ते दिलीप खाटेकर सरांचं IP सिंग सरांकडे म्हणजे सक्सेस अकॅडमीमध्ये असताना त्यांनी जे पुस्तक काढलेले HRDचं ते पुस्तक, दोन्ही ग्रुपपैकी एक कुठलं तरी वापरू शकता. आणि HRD मिनिस्ट्रीची वेबसाईट आहे, राईट. हे मोर दॅन सफिशियंट आहे. दिलीप सरांच्या पुस्तकामध्ये अर्धा पार्ट कंटेंट दिलेला आहे आणि अर्धा पार्टमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जो आहे ते आपल्याला दिसतात. ठीक आहे. दोन्हीपैकी एक आपण कुठलेही वापरू शकतो. GS3चे सोर्सेस लिमिटेड आहे. GS3मध्ये रिव्हिजन ह्या फार गरजेच्या आहे, रिव्हिजन्स फार गरजेचं आहे. त्यानंतर GS3मध्ये कॉमन सेन्स तुमचा फार गरजेचा आहे, कॉमन सेन्स. ठीक आहे. कारण तुम्ही कंटेंट किती वाचलं तरी शेवटी तिथे जाऊन पेपर थोडासा वेगळा येतो. GS4 आपण बघूयात आता की GS4ला आपल्याला काय टॉपिकमध्ये किंवा कशा प्रकारे आपल्याला करता येईल. जर GS4चा सिलेबस जर बघितलं तर मॅक्रो इकॉनॉमिक्सचा मोठा पॉईंट आहे. आयदर कोळंबे सर किंवा देसले सरांचं पुस्तक हे वापरू शकतो. तुम्ही जे आत्तापर्यंत वापरलेलं आहे तेच आता तुम्हाला परत एकदा रिव्हिजनला घ्यायचं आहे. ठीक आहे. इंडियन इकॉनॉमी देसले सरांच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेले आहे, त्याच्यामध्ये ॲग्रो इकॉनॉमी वगैरे हे जे टॉपिक्स आहेत ते देखील दिलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीला कोळंबे सरांचं पुस्तक आहे, किंवा तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधलं बायोटेक्नॉलॉजी जर टफ जात असेल किंवा त्याच्यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचं असेल तर बस्के सरांचं पुस्तक आहे, किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचं देखील फक्त बायोटेक्नॉलॉजीवरती देखील पुस्तक आहे. आणि एक 3-4 छोटे मुद्दे त्याच्यामध्ये डिझास्टर वगैरे हे मुद्दे GS4च्या पेपरमध्ये हे तुम्ही नेटवरती सर्च करू शकता, किंवा 11वीचं देखील एक NCERT आहे. किंवा तुम्हाला हे जरी करायचं नसेल तरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थित केले तर काही क्वेश्चन डिझास्टर वगैरे याच्यातले रिपीट होतात. ठीक आहे. 11वीचं NCERT हे देखील चांगलं आहे. म्हणजे डिझास्टर आणि हे जे 4-5 जे छोटे टॉपिक्स आहेत त्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि हे 11वीचं एक NCERT जे आहे ते बघा. ठीक आहे. सो आपण GS4पर्यंत आपण सोर्सेस बघितलेले. आता मराठी इंग्रजी जे ऑब्जेक्टिव्हचा जो पेपर आहे त्याला काय सोर्सेस वापरायचे आहे. मराठीला नन अदर दॅन मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे ते आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. हे पुस्तक पाठच करायचं आहे. मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे हे पाठच करा आणि प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा, ज्याच्यामध्ये ज्या पुस्तकातून तुम्हाला सगळे एकत्र क्वेश्चन भेटतील ते बघा. बाळासाहेब शिंदेने देखील चांगलं कलेक्शन केलेलं आहे. भरपूर सारे क्लासेसचं देखील आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणा किंवा नुसते क्वेश्चन पेपर देखील भेटतात. सो ते देखील आपण करू शकतो. इंग्रजीचा एक थोडासा प्रॉब्लेम होतो सगळ्यांना. इंग्रजीमध्ये काय करता येईल, पाल अँड सोरीचं पुस्तक आहे, त्यातले बरेचसे टॉपिक्स आणि बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला जसे परीक्षेमध्ये आलेले दिसतात. किंवा गणेश कड सरांच्या नोट्स जे आहेत त्यांचा ऑनलाईन क्लासेस पण आहेत गणेश कड सरांचे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. म्हणजे डेली तुम्ही 1-1.5 तास जरी लेक्चर केले आणि 1.5-2 महिने केले तर ते भरपूर होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला जे करायचं असेल ते. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक देखील आहे, त्यांचे व्हिडिओज देखील आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं त्यांचं पुस्तक देखील आहे. कुठल्याही याच्यातलं आपण करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला इंग्रजी ग्रामर हे जास्त अवघड जात असेल आणि तुमचं मग इंग्रजी कच्चं असेल तर गणेश कड सरांचं नोट्स किंवा लेक्चर्स अटेंड करू शकता. ठीक आहे.
हे झालं ऑब्जेक्टिव्हचं. आणि सब्जेक्टिव्हला काय करायचं आहे, सब्जेक्टिव्हला बघा आता एक तर मी देखील याची परत एक बॅच लॉन्च करण्याचा प्लॅन करणार आहे, किंवा समजा तुम्हाला ते जरी जॉईन करायचं नसेल, दुसरी कुठली एखादी बॅच तुम्हाला अवेलेबल होत असेल तर ती जॉईन करू शकता, किंवा तुम्ही ऑन युअर ओन जर तुम्हाला करायचं असेल तर दोन गोष्टी तुम्हाला एकदम प्रकर्षाने करावं लागतील. एक तर थोडंसं वाचन करावं लागेल, वाचन करून तुम्हाला थोडा डेटा जो येतो तो कलेक्ट करून तो डेटा लिहून बघावा लागेल. लिखाणाची एक शैली तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. ठीक आहे, किंवा मी देखील याची एक बॅच घेणार आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे काय बघणार आहे की वेळेचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.